नमस्कार. आज 26 ऑक्टोबर 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. काही कारणांनिमित्त लोकसत्ता वृत्तपत्र आपल्याला डाउनलोड झालेलं नाही आहे, म्हणजे त्यामध्ये वेबसाईटवरती इश्यू चालू झालेले आहेत. त्यानंतर द हिंदूचं वृत्तपत्र पण त्याच बाबतीमुळे आपल्याला आज मिळालेलं नाही आहे. तर आपल्याजवळ आता सध्याला आहे इंडियन एक्सप्रेस. त्यानिमित्ताने आजपासून आपण श्री गणेशा करत आहोत. परत एकदा आपण काय केलेलं आहे, न्यूजपेपर अनालिसिसला सुरुवात केलेली आहे. तर पहा, पहिली बातमी आहे, disengagement start at 2 points along LAC in Ladakh likely to be completed month end. सर्वांना माहिती आहे, एप्रिल 2020 पासून भारत आणि चायनामध्ये दोघांमध्ये थोडेसे क्लॅश झालेले होते. आता जर तुम्ही पाहिलात, हा आपला प्यारा भारत आहे व याच्या इकडे हिमालय व लगेच लागली आपल्याला काय चायना दिसतं, बरोबर. मग चायनाचा जर तुम्ही देपसांग प्लेन्स हा जर भाग पाहिलात, आता इथं मॅप पण दिलेला आहे पहा. आता हा मॅप UPSC परीक्षेला येईल का, तर पहा येण्याचे जास्त चान्सेस जे आहेत ते कमी आहेत. याऐवजी ना तुम्ही NCERTमध्ये जे काही पासेस दिलेली आहेत ते तुम्ही नक्की पाठ करा. प्रिलिम परीक्षेला NCERTमधून जास्त प्रश्न नक्कीच विचारले जातील. त्यानंतर पहा, एप्रिल 2020मध्ये देपसांग प्लेन या भागामध्ये आता ही आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. ओके, मग या दरम्यान काय झाले होते पहा, चायनाचे म्हणजे अगदीच जर तुम्ही पाहिलात, चायनाच्या वरती कोण आहे, चायनाच्या नॉर्थला आहे पहा मंगोलिया. ओके, मंगोलियाच्या बॉर्डरवर जे सैनिक होते ते सैनिक येऊन कुठे थांबलेले होते, आपल्या लडाखच्या बॉर्डरवरती येऊन थांबलेले होते, बरोबर. त्यामुळे पहा 2020 पासून ते आज तागयातपर्यंत आपण चायनासोबत ना चर्चा करत होतो. मिलिटरी अलाइनमेंट तशा पद्धतीने तिथे चर्चावर होती. मग त्याला यश आलेलं आहे व आता तिथून काय केलं आहे आपण, डिसएंगेजमेंट झालेले आहेत. म्हणजे जे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये जे चायनाचे जे ट्रूप्स येऊन थांबलेले होते ते आता परत वापस जात आहेत व मंथ एंडला ह्या ते अगदीच वापस गेलेले आपल्याला दिसून येतील. ओके, ही एक चांगली न्यूज आहे आपल्यासाठी असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे चला, लाईव्स डिरेल्ड मोस्ट बालासोर ट्रेन डिझास्टर विक्टिम्स कंटेंट रेल्वे रिलीफ अँड गेट हायर अवॉर्ड इन ट्रिब्युनल. आता पहा, ट्रिब्युनल हा इश्यू आलेला आहे व सर्वांना माहिती आहे 2021मध्ये काय झालेलं आहे पहा, ट्रिब्युनल ॲक्टमध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. मग यालाच अनुसरून आता पहा, हे एक्सप्रेसचं इन्व्हेस्टिगेशन आहे. ओके, इंडियन एक्सप्रेस जर तुम्ही पाहिलात ना, तर त्यांचं टॅगलाईन काय आहे, जर्नलिझम ऑफ करेज. ओके, अगदीच ते इन्व्हेस्टिगेशन वगैरे करतात व त्या पद्धतीने पहा, अगदी द हिंदूपेक्षा बेटर आहे असं तुम्ही म्हणू शकता इंडियन एक्सप्रेस तरी. मग पहा झालेलं काय, लास्ट इयरला बालासोर येथे ट्रेन ॲक्सिडेंट झालेली आहे, म्हणजे ट्रेन ॲक्सिडेंट झालेलं होतं. आता अगदीच बालासोर नाव टाकल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, तर अगदीच इंग्रजांनी इथे पण एक काय बनवलेली होती, फॅक्टरी बनवलेली होती पहा. ओके, आता हे थोडंसं प्रिलिम बेस्ड बाती आहेत, पण लक्षात ठेवा, कारण बालासोर आपल्याला काय परीक्षेत येण्याचे जास्त चान्सेस आहेत, कारण लास्ट इयर ते न्यूजमध्ये होतं व सर्वांना माहिती आहे UPSC कंटेम्पररी करंट अफेअर्स पण विचारत असतं. आता अगदीच हे खूप डीपली झालं, पण तरी देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की बालासोर येथे इंग्रजांची फॅक्टरी पण तिथं उभारण्यात आली होती. डन, हा थोडासा विषय बाजूला ठेवूयात. त्यानंतर येतं ट्रिब्युनल. आता पहा, ट्रायब्युनल जर तुम्ही म्हटलात तर स्वर्णसिंह समिती आठवा तुम्ही, व स्वर्णसिंह समितीच्या रिकमेंडेशननुसार 1976ला 42वी घटनादुरुस्ती यानुसार आपल्याला काय भारतीय संविधानामध्ये ट्रायब्युनलचा, किंवा यालाच आपण मराठी भाषेमध्ये लवाद असं म्हणतो, याचा समावेश करण्यात आलेला होता. तसेच पहा, या अपघातामध्ये मृतांची संख्या होती 297, तर जखमींची संख्या आहे 805 व यांचं जर टोटल केला तर तुम्ही 1102 एवढे व्यक्ती काय झालेले होते तिथं पहा अपघातामध्ये, म्हणजे त्यांच्यावरती काही ना काही इफेक्ट झालेला होता, बरोबर आहे. मग याला अनुसरून रेल्वेंनी काय जाहीर केलं होते पहा, कम्पेन्सेशन आम्ही तुम्हाला देऊ असं त्यांनी जाहीर केलं, बरोबर आहे. मग कम्पेन्सेशन जाहीर केल्यानंतर पहा, रेल्वेनी जे मृत झाले त्यांना 27 करोड रुपये देण्यात आले व अगदीच एन्जॉयड जे झाले त्यांच्यावरती 5.8 करोड एवढा खर्च वगैरे रेल्वेनी केलेला आहे, बरोबर. पण पहा, असे पण काही व्यक्ती आहेत, आता अगदीच 76% व्यक्ती जे आहेत ना त्यांना कम्पेन्सेशन मिळालं नाही. आता रेल्वे काय म्हणते की आम्ही 32.5 करोड जे आहेत रुपये ते आम्ही ऑलरेडी दिलेले आहेत, बरोबर. आम्ही कम्पेन्सेशन फेडलेलं आहे किंवा कम्पेन्सेशन आम्ही त्या व्यक्तींना दिलेलं आहे. पण काही व्यक्तींचं म्हणणं आहे, म्हणजे जवळपास 76% व्यक्तींचं म्हणणं होतं की आमच्यापर्यंत कम्पेन्सेशन पोहोचलं नाही. आता अगदीच जर तुम्ही पाहिलात तर जवळपास 200 केसेस आहेत. ओके, जवळपास 200 केसेस आहेत. त्या 200 केसेसमध्ये रेल्वे काय विचारत आहे त्यांना की तुम्ही रेल्वेमध्ये प्रेझेंट होता, याचं तुमचा जो काय प्रूफ आहे. आता ही प्रूफ विचारत आहे. मग प्रूफ आता अगदीच पहा, जे व्यक्ती
त्या दिवशी रेल्वेने प्रवास वगैरे करत होते, आता अगदीच त्यांचे डॉक्युमेंट तिथं गहाळ पण होऊ शकतात ना. आता अगदीच आपण तिथं सांगू शकत नाही. आता रेल्वेचा अपघात वगैरे, अपघातामध्ये काही पण होऊ शकतं, बरोबर आहे. अगदी त्या नात्याने जर तिथं प्रूफ वगैरे जर मागितले गेले तर मग हे अगदी चुकीचं आहे. या नात्याने ट्रायब्युनलमध्ये त्यांना जावं लागलेलं आहे. मग ट्रायब्युनलमध्ये गेल्यानंतर पहा 76% जे केसेस आहेत त्यांचा निपटारा तिथे झाल्यानंतरच आपल्याला काय सांगता येतं की रेल्वेने तिथं कम्पेन्सेशन वगैरे दिलेलं आहे. मग उद्या परीक्षेला UPSC काय विचारलं जाऊ शकतं की रोल ऑफ ट्रायब्युनल. ओके, आता पहा आपल्याकडे डायरेक्टली गव्हर्नमेंट कोणतं काम करतं का स्वतःहून, तर बिलकुल करत नाही. मग त्याला कोणी कोर्टाने तरी आदेश द्यावे लागतात किंवा ट्रायब्युनलनं तरी आदेश द्यावे लागतात, तेव्हाच आपल्याला काय गव्हर्नमेंट तिथे अगदी स्वतःहून काम वगैरे करत असलेली इथं दिसते. यासाठीच आपल्याला काय ट्रायब्युनलची संख्या वाढवणं गरजेचं आहे किंवा ट्रायब्युनल जे आज सध्याला आहे ते अगदीच त्यांच्यावरती योग्य पद्धतीने कार्यभार करणं हे गरजेचं आहे, असं तुम्ही पॉझिटिव्हली तिथं सांगू शकता. व याचं बेस्ट उदाहरण म्हटल्यानंतर गेल्या वर्षी जे बालासोर येथे जे रेल्वे अपघात झालेला होता त्यामधील व्यक्तींना अगदीच रेल्वेमार्फत कम्पेन्सेशन देण्याचा जो इश्यू होता तो ट्रायब्युनलने अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे, असं तुम्ही तिथं नक्की लिहू शकता. ओके, व इथं अगदीच डाटा पॉईंट दिलेला आहे, हे लक्षात ठेवला तरी चालेल, अन्यथा पहा आवश्यकता नाही आहे. नेक्स्ट न्यूज पहा, जर्मनीचे चान्सलर आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये काल द्विपक्षीय वार्ता झाली व त्यामध्ये पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आता याच्यापूर्वी काय व्हायचं पहा, फक्त 20,000 जे स्किल्ड वर्कर्स आहेत त्यांना आपण जर्मनीमध्ये जाण्याची संधी देत होतो. आता अगदीच 90,000 प्रतिवर्ष स्किल्ड लेबर आता काय जर्मनीमध्ये आपण देणार आहोत. म्हणजे पहा याच्यापूर्वी पण म्हणजे आपण मागच्या 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आपण न्यूजपेपर अनालिसिस वगैरे घ्यायचं त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं पहा की महाराष्ट्रातून हा आपला प्यारा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातून जर्मनीमध्ये आपण काय करणार आहोत, संख्या देणार आहोत किंवा त्यांना कुशल लेबर वगैरे तिथं संधी निर्माण करून देत आहोत, बरोबर. मग त्यासाठी पहा पुणे येथे वगैरे काय जर्मन क्लासेस वगैरे शिकवले जात होते, बरोबर, आठवत असेल तुम्हाला. पहा मग अगदीच तुम्हाला रोजगाराच्या संधी महाराष्ट्रात पाहिजे होत्या, पण महाराष्ट्र सरकारने ते काय केलं, जर्मनीमध्ये त्या संधी वगैरे तिथं उपलब्ध करून दिलेल्या होत्या. म्हणजे ते अगदीच वेगळ्या पद्धतीने आपण त्या न्यूजला घेतलेलं होतं पूर्वी, पण अगदी जर तुम्ही पाहिलात तर 20,000चं आता काय झालेलं आहे, रोजगाराच्या संधी 90,000पर्यंत गेलेल्या आहेत जर्मनीमध्ये. ओके, प्रतिवर्ष 90,000 आपण काय करणार आहोत, स्किल्ड लेबर आपण जर्मनीला प्रोव्हाइड करणार आहोत. आता अगदीच याचे पण काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह येतील, मग ते अगदीच उद्याच्या द हिंदूमध्ये किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये वगैरे आपण त्याला चर्चा करणार आहोत. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, आता पॉलिटिकल बातम्या आहेत. पहा झालेलं काय, सध्याला महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लागू झालेलं आहे किंवा आचारसंहिता चालू आहे, त्यानिमित्ताने आपण राजकीय बातम्या आपण पण स्किप करत आहोत. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, फ्रॉम सुडा टू टोनी अ सीड ऑफ लाईफ फॉर ग्रेट इंडियन बस्टर्स. आता अगदीच मागचे जर तुम्ही 4-5 वर्ष जर न्यूजपेपर रीडिंग करत असाल तर तुम्हाला एक लक्षात येईल, ग्रेट इंडियन बस्टार्ड हे सध्याला खूप चर्चेमधील पक्षी आहे, बरोबर. आता चर्चेमध्ये का पक्षी आहे किंवा आपण त्याला माळढोक म्हणतो, तर हे चर्चेत याच्यामुळे आहे, तर अगदीच तुम्ही हा आपला प्यारा भारत याचा जो हा भाग आहे या भागामध्ये किंवा अगदीच जर तुम्ही पाहिलात गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, ओके, या भागामध्ये ग्रेट इंडियन बस्टर्डचं वास्तव्य जास्त असल्यावर आपल्याला पाहायला मिळतं. मग ग्रेट इंडियन बस्टर्ड हा थोडा वजनाने वगैरे मोठा पक्षी आहे, बरोबर. मग वजनाने मोठा पक्षी असल्यानंतर त्याची रेंज जी उडण्याची आहे ती पहा, आपली जी इलेक्ट्रिक खांब आहेत तेवढा पुरतं तो अगदीच त्याच लेवलवरने वगैरे ते उडू शकतो. मग उडत असताना काय होत आहे पहा, हे जे रेल्वे खांब आपल्या अवतीभोवती वगैरे थांबलेले आहेत याला तो जाऊन आदळतो व आदळल्यानंतर अगदीच त्याला इलेक्ट्रिक शॉक लागतं व तो तिथं जागेच ठार होतो. मग या कारणांनी काय झालेलं आहे पहा, एक सुप्रीम कोर्टामध्ये PIL चॅलेंज करण्यात आलेली आहे. मग सुप्रीम कोर्टाचं व्हर्डिक्ट काय आलेलं आहे की बा तुम्ही जे इलेक्ट्रिक खांब वगैरे आहेत ना त्याला तुम्ही लावू नका, तर खालून म्हणजे जमिनीच्या अंडरग्राऊंड तुम्ही काय करा, इलेक्ट्रिक फेन्सिंग वगैरे करा, असं त्यांनी आदेश दिले होते. पण गुजरात आणि राजस्थान सरकारचं म्हणणं काय आहे की आम्ही ते करू शकत नाही कारण ते खूप कॉस्टली आहे. ओके, पण सुप्रीम कोर्ट पण ऐकलेलं नाही आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे पहा, आर्टिकल 21 अंतर्गत जे ग्रेट इंडियन बस्टर्ड आहेत त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे, बरोबर. मग या नात्याने त्यांनी तशामध्ये आता फायनल वर्डिक्ट अद्याप आलेलं नाही आहे पहा, तुतुमय सध्याला तिथं चालू आहे असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. मग UPSC परीक्षा यावरून काय प्रश्न विचारेल, तर अगदीच पहा, ग्रेट इंडियन बस्टर्ड हे IUCNच्या कोणत्या यादीमध्ये आहे, IUCNच्या कोणत्या यादीमध्ये आहे. मग तर पहा, ग्रेट इंडियन बस्टर्ड हे जो पक्षी आहे हा IUCNच्या क्रिटिकली एंडेंजर्ड CR एंडेंजर्ड या यादीमध्ये आहे. ओके, क्रिटिकली एंडेंजर्ड
IUCNची जी रेड डाटा बुक लिस्ट आहे ना, ती प्लीज एकदा लक्षात ठेवा. UPSC यावरून भरपूर वेळा प्रश्न विचारलेली आहे. क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणून कोणाची ओळख आहे? ग्रेट इंडियन बस्टर्डची ओळख आहे. बरोबर. मग अगदीच पहा, हा पक्षी नामशेष होत आहे. बरोबर. मग या नात्यानेच पहा, भारत सरकारने आणि राजस्थान गव्हर्नमेंट तसंच स्टेट गव्हर्नमेंट जे आहेत त्यांनी काय केलं, एक उपक्रम चालू केला व त्या उपक्रमातून पहा, राजस्थानमधील पोखरण येथे पहिल्यांदा आता काय आर्टिफिशियली इन्सिमिनेशन करून जन्म देण्यात आलेला आहे ग्रेट इंडियन बस्टर्डला. म्हणजे नवीन पक्षाची तिथं उत्पत्ती वगैरे करण्यात आलेली आहे. ही चांगली गोष्ट आहे. आर्टिफिशियली आपण काय दिलेलं आहे, जन्म दिलेला आहे ग्रेट इंडियन बस्टर्डला. आता अगदीच आर्टिफिशियल म्हटल्यानंतर पहा, त्यांचं इन्सिमिनेशन जे आहे ना, ते आर्टिफिशियली करण्यात आलेलं आहे. नॅचरली त्यांच्यामध्ये इन्सिमिनेशन वगैरे ते होऊ शकत नव्हतं. त्या कारणानेच ते क्रिटिकली एंडेंजर्ड झालेले होते. बरोबर. व अगदीच पहा, ही जी घटना आहे ती आपल्या पोखरणमधून आलेली आहे. व सर्वांना माहिती आहे पोखरण कशा संबंधित फेमस आहे, तर अगदीच पहा, पोखरण हे थार डेझर्टमध्ये येतं. बरोबर. मग तिथे आपली काय पहिली न्यूक्लिअर चाचणी तिथं घेण्यात आलेली होती. ओके. व त्याचा इतिहास तसा राहिलेला आहे. तिथूनच आपल्याला एक पोखरणमधून न्यूक्लिअर चाचणी पण मिळाली. व अगदी त्याच धर्तीवरून आपला दुसरी एक घटना म्हणजेच काय, ग्रेट इंडियन बस्टर्ड याचा नूतन जन्म झालेला आहे, जे की आर्टिफिशियल इन्सिम्युलेशन मार्फत त्याचा जन्म वगैरे देण्यात आलेला आहे. मग यावरून आणखीन थोडंसं पुढे जर गेलात तुम्ही, तर आपल्याला परीक्षेला UPSC प्रश्न पण विचारू शकते व याच्या पूर्वी पण विचारलेले आहेत. जसं की लायन म्हणजे अगदीच जर तुम्ही चित्त्यांचं वगैरे जर पाहिला तर चित्ता डरकाळी वगैरे फोडतो का, असा लास्ट इयरच्या प्रिलिमचा प्रश्न आहे. अगदी त्याच धर्तीवर पहा, ग्रेट इंडियन बस्टर्ड ह्याव क्विक जेस्टेशन पिरियड. ओके. म्हणजे अगदीच जर मानवाचं जेस्टेशन पिरियड जर तुम्ही पाहिला तर 9 महिने आहे. ओके. अगदीच त्याच धर्तीवर जर तुम्ही ग्रेट इंडियन बस्टर्डचं जर जेस्टेशन पिरियड जर तुम्ही पाहिलात तर ते अगदी पहा फ्यू डेज आहे. ओके. म्हणजे अगदीच मॅक्झिमम 6 आठवड्यापर्यंत ते आहे. ओके. जेस्टेशन जे पिरियड आहे ना, ते 6 आठवड्यापर्यंत आहे, जास्त नाही आहे. व अगदीच पहा, 6 आठवड्यानंतर लगेच ते एग वगैरे येतं व एग आल्यानंतर अगदी 3 दिवसांमध्ये ते पिल्लू वगैरे बाहेर पडतं. ओके. हा पॉईंट तुम्हाला प्लीज लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ग्रेट इंडियन बस्टर्ड हे IUCNच्या कोणत्या लिस्टमध्ये आहे, तर अगदीच क्रिटिकली एंडेंजर्ड या लिस्टमध्ये आहेत. आणि त्याचं जेस्टेशन पिरियड आहे 6 आठवड्याचं. व अगदीच अंड्यातून म्हणजे पिल्लू केव्हा बाहेर येणार आहे ते पहा, तर अगदी 3 दिवसांमध्ये ते पिल्लू वगैरे बाहेर येतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. इथे पहा, आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही आहे, म्हणजे फ्रॉम पेज 1 आलेलं आहे. स्किप करू शकता तुम्ही डायरेक्टली. त्यानंतर बॉम्बे हायकोर्टाची काही जजमेंट आहेत, पण तेही थोड्याशा पद्धतीने आपल्याला तिथं थांबलं तरी चालेल. त्याच्यानंतर पुढे येतं पहा, मुंबई हॅज बिकम होम टू कंट्रीज फर्स्ट अर्बन रडार सिस्टम. आता ही नवीन भानगड काय आहे अर्बन रडार सिस्टम, तर पहा, भारतामधील पहिलं शहर आहे जिथे अर्बन रडार सिस्टम बसवण्यात आलेली आहे IMD मार्फत. ओके. इंडियन मेटॉरॉलॉजिकल डिपार्टमेंट. आता इंडियन मेटॉरॉलॉजिकल डिपार्टमेंट यांनी हा निर्णय का घेतला, म्हणजे हवामान विभागाने हा निर्णय का घेतला, तर सर्वांना माहिती आहे, हा आपला प्यारा भारत व इथं कोस्टल लाईनवरती आहे मुंबई. बरोबर. व तुम्ही थोडंसं जुलै महिन्यामधील न्यूज आठवा. आय थिंक जुलै महिन्यामधील ती न्यूज आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा पाऊस चालू झाला पहा, पाऊस चालू झाल्यानंतर सकाळी IMDचा इशारा मुंबईसाठी काय आला, की आज भरपूर पाऊस पडणार आहे. बरोबर. 10 वाजता IMDचा इशारा काय आला पहा, 10 AM IMDचा इशारा आला की आज भरपूर पाऊस पडणार आहे, त्यामुळे तुम्ही शाळांना सुट्टी वगैरे जाहीर करा. पण प्रॉब्लेम काय झाला पहा, अगदी आपल्याकडे 9 वाजता शाळा भरतात, त्यामुळे सर्व विद्यार्थी 10 AM पर्यंत तरी काय शाळेमध्ये हजर होते. मग लगेच पालकांना IMDचं रेड अलर्ट झाल्यानंतर त्यांनी काय केलं पहा, लगेच जे शाळा आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली. मग लगेच पालकांची तिथं भीड वगैरे इकट्ठा झाली, त्यामुळे ट्रॅफिक तिथं काय झालं पहा, ट्रॅफिक मॅनेजमेंट वगैरे त्या दिवशी चुकला. बरोबर. मग ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी आपल्याला काय 1 वाजले. ओके. म्हणजे सर्व शाळांना सुट्टी वगैरे जाहीर झाली की लगेच विद्यार्थ्यांना नेण्यासाठी पालकांची तिथं घाई वगैरे झाली, यामुळे ट्रॅफिकचा तिथं इश्यू निर्माण झाला. मग ट्रॅफिकचा इश्यू निर्माण झाला 1 पर्यंत की लगेच 1 PM ला काय निर्णय आला, IMDचा निर्णय आला की बाबा इथं आज पाऊस पडणार नाही, अशा पद्धतीने तिथं निर्णय आला. मग अगदी एकाच दिवसामध्ये त्यांचे 2 निर्णय चुकीचे ठरले. बरोबर. व तुम्ही जर पाहिलात 1 AM ला त्यांनी काय म्हटलं की पाऊस पडणार नाही, की लगेच 3 PM ला काय झालं पहा,
3 PM ला मुंबईमध्ये पाऊस चालू झालेला होता, बरोबर. मग एकाच दिवसामध्ये जर तुमचे एवढे निर्णय चुकत असतील तर अगदीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याची दखल घेणं अपेक्षित होतं. व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय घेतलं, याची दखल घेतली. याची दखल घेतल्यानंतर पहा, लगेच सप्टेंबर महिन्यामध्ये एक कमिटी बसवण्यात आली होती. कमिटीमध्ये त्यांनी सांगितलं, आय थिंक 12 सप्टेंबरच्या न्यूजपेपरमध्ये ते आपण कव्हर केलेलं होतं. 12 किंवा 17 सप्टेंबरच्या समथिंग असेल ती न्यूज. ओके, त्यावेळेस त्यांनी काय म्हटले, पहा आपल्याकडे जी रडार सिस्टीम आहे ना ती खूप जुनाट झालेली आहे. आपला नवीन अत्याधुनिक जे उपकरण आहेत ना त्याचे इम्पोर्ट वगैरे करणं ते खूप गरजेचं आहे, असं त्या रिपोर्टमध्ये वगैरे सांगण्यात आलेलं होतं. मग त्यालाच अनुसरून भारत सरकारने आता नवीन उपक्रम वगैरे हाती घेतला व त्याच्याच अंतर्गत पहा, द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी काय केलं आहे, मुंबईमध्ये 4 जागेवरती काय त्यांनी अर्बन रडार सिस्टम त्यांनी बसवलेलं आहे. पहा आता इथं लोकेशन दिलेलं आहे, वसई, विलेपार्ले, कल्याण आणि पनवेल या 4 ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, पहा रडार सिस्टम बसवलेलं आहे, जेणेकरून मुंबईला आपत्ती व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल या नात्याने हे घेण्यात आलेलं आहे, पहा डिसिजन. मग याच्या अंतर्गत हे जे रडार सिस्टम बसवण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गत एरिया किती किलोमीटरचा कव्हर करण्यात येणार आहे, पहा 50,000 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया यांच्या अंतर्गत कव्हर करण्यात येणार आहे, बरोबर. ही एक चांगली न्यूज आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर रडार ऑक्युपाईज लेस स्पेस अँड मोर इकॉनॉमिकल. ओके, हे जे रडार बसवण्यात आलेलं आहे ना ही अगदीच एकतर किफायतशीर आहे आणि लेस स्पेस घेतं, म्हणजे अगदी कमी जागा घेतं. जसं आपल्या घरावरती पण आता टावर बसवण्यात येत आहेत, पहा अगदी तशा पद्धतीने ही रडार सिस्टम वर्क करतं. ओके, त्यामुळे एकतर फायनान्शियली पण स्टेबल आहे, म्हणजे कमी किफायतशीर आहे व अगदीच पहा आपल्याला ते परवडणारं आहे आणि जागा पण कमी व्याप्त. या नात्याने ही जी रडार सिस्टम आलेली आहे, नवीन जी रडार सिस्टम आली ती आपल्यासाठी चांगली आहे असं तुम्ही म्हणू शकता. मग यालाच अनुसरून आपली जी MPSC आहे किंवा सरळ सेवा भरतीची परीक्षा वगैरे ज्या आहेत ते प्रश्न विचारले जाऊ शकतात की मुंबई हॅज बिकम होम टू द कंट्रीज फर्स्ट अर्बन रडार सिस्टम. मग अगदीच कंट्रीज फर्स्ट अर्बन रडार सिस्टम कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या शहरात बसवण्यात आलेलं आहे, तर सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे, मुंबई. ओके, व पहा यालाच अनुसरून आणखीन एक प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये सध्याला कोणतं सायक्लोन आलेलं आहे, तर दाना. ओके, हे लक्षात ठेवा व याचं नाव कोणी दिलेलं आहे हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, तर अगदीच एवढे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत या न्यूजमधून. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी न्यूज दुसरी गरजेची नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, अगदीच सोप्स आफ्टर सोप्स, ज्याला आपण असं म्हणू शकतो की एक झालं की एक. ओके, आपल्या बोलीभाषेत जर तुम्ही म्हटलात सोप आफ्टर सोप, आता हा जो प्रश्न आहे म्हणजे सोप आफ्टर सोप जर तुम्ही पाहिला तर SSC MTSला वगैरे विचारले जाणारे प्रश्न आहेत हे, त्यानंतर सांगितलं म्हणजे एक झालं की एक, तशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. तर महाराष्ट्र स्प्री 200 प्रोजेक्ट RS 1 लाख करोड स्पेंड. ओके, आता पहा महाराष्ट्राचं बजेट ना जून महिन्यामध्ये आलेलं होतं. ओके, जून महिन्यामध्ये बजेट आल्यानंतर अगदीच 28 जून रोजी त्यांनी घोषणा केलेली होती की आम्ही लाडकी बहीण योजना आणत आहोत व त्याच्या अंतर्गत महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये तिथं देण्यात येतील, बरोबर. मग ही योजना जाहीर झाल्यानंतर पहा अगदी तिजोरीवर किती ताण पडेल असं विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितलं होतं की 46,000 करोड रुपयाचं इथं काय होईल, ताण आपल्या तिजोरीवर होईल असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी बजेटमध्ये सांगितलेलं होतं. डन. मग यालाच लाभ किती व्यक्तींना मिळत आहे किंवा किती महिलांना याचा लाभ मिळत आहे, तर 2.35 करोड महिलांना याचा लाभ मिळत आहे. स्कीम चांगली आहे, याबद्दल आपल्याला काही निराशा वगैरे नाही आहे. पहा याबद्दल आपला कंप्लेन नाही आहे, पण याचे इम्पॅक्ट काय काय झाले ती आपण नक्कीच पाहणार आहोत. त्यानंतर पहा ही घटना कधीची आहे, जून महिन्यातील आहे व ह्याच जून महिन्याच्या बजेटमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणखीन एक निर्णय घेतलेला होता, ज्याच्या अंतर्गत पहा आपण जर तुम्ही पाहिलात तर अगदीच 44.06 लाख फार्मर्स जे आहेत त्यांची वीज माफीची ही योजना होती. त्याचं नाव आहे पहा बळीराज वीज योजना. ओके, याच्या अंतर्गत ना शेतकऱ्यांना आपण काय वीज पुरवठा वगैरे मोफत देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, बरोबर. 44.06 लाख शेतकऱ्यांचा फायदा होईल असं त्यांनी म्हटलेलं होतं व लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.35 जे महिला आहेत 2.35 करोड महिला आहेत ना त्यांना याचा लाभ होईल असं त्यांनी म्हटलेलं होतं. आता महिलांसाठीची जी योजना आहे ती लाडकी बहीण योजना, पण जर तुम्ही विजेशी संदर्भात किंवा शेतकऱ्यांसाठीची जी योजना आहे ती लक्षात ठेवायचं जर म्हटलं तर बळीराज वीज योजना ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. यासोबतच आणखीन एक योजना त्यांनी दिलेली होती, ती योजनेचं नाव आहे पहा किंवा ती योजना अशी आहे की महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार होती किंवा अन्नोदय योजना आहे ती, बरोबर. यासोबतच आणखीन एक महिलांना
उच्च शिक्षण मोफत दिली जाणार आहे असं पण त्यांनी घोषणा त्या बजेटमध्ये केलेली होती. बरोबर, ह्या थोडेसे जून महिन्यातील जे बजेट 28 जून रोजी जे बजेट मांडण्यात आलेलं होतं ना, त्या बजेटमधील हे हायलाईट योजना होत्या. बरोबर, या हायलाईट योजना जरी असल्या तरी पहा याचं बजेट एस्टिमेशन वगैरे त्या अंतर्गत करण्यात आलेलं नव्हतं. पण जसं जसं तुम्ही ऑक्टोबर महिना उजाडला ना, ऑक्टोबर महिना उजाडल्याबरोबर आपल्याला काय झालं पहा, इथे फक्त एस्टिमेशन किती दिलेलं होतं, 46,000 करोड रुपये एवढे त्यांनी एस्टिमेशन दिलेलं होतं की आम्ही लाडकी बहीणसाठी एवढे पैसे खर्च करणार आहोत. पण जसं जसं तुम्ही 15 तारखेपर्यंत म्हणजे निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागेपर्यंत आपलं हे जे एस्टिमेशन होतं 46,000 करोडचं जे एस्टिमेशन होतं ना, ते कुठंपर्यंत गेलेलं आहे पहा, 1,00,000 करोड. ओके, 46,000 करोडवरून कुठे 1,00,000 करोड महाराष्ट्र सरकार काय करत आहे, वर्षाला खर्च करत आहे. ओके, हे म्हणजे खूप भयानक गोष्ट आहे असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. व आता ही भयानक का गोष्ट आहे तर पहा, आपण सध्याला जर तुम्ही पाहिलात महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न वगैरे आहे का, तर बिलकुल नाही आहे. म्हणजे अगदी आहे तशा पद्धतीने उत्पन्न, पण उत्पन्न कुठून आहे, पूर्वी जे तुम्हाला बॉन्ड 100 रुपयाचा मिळायचा ते आता बॉन्ड किती रुपयाला झालेला आहे, 500 रुपयाला. म्हणजे अगदीच जर तुम्हाला आधार कार्डवरती पत्ता बदलायचा असेल किंवा नावात वगैरे जर चेंज करायचे असेल, जर तुमच्याकडे जर तुम्ही शिक्षित असाल तर तुमच्याकडे ऑलरेडी आयडेंटिटी कार्ड वगैरे असेल. पण जर तुम्ही शिक्षित नसाल ना, तर तुम्हाला काय लागतं पहा, तिथे बॉन्ड लागतं. ओके, त्या बॉन्डवरती लिहून द्यावं लागतं की मी सर्व काही खरं बोलत आहे. बरोबर, किंवा तुमच्या नावातील एक जर वेळेस स्पेलिंग मिस्टेक वगैरे जर झालेली असेल व तुम्हाला जर नोटरी करून घ्यायची असेल, आता अगदीच त्याचे 2-3 वे आहेत, जसं की गॅझेटियरमध्ये वगैरे देणं. पण मी बॉन्डचा उपयोग या नात्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय. पूर्वी फक्त तुम्हाला 100 रुपयाचा बॉन्ड लागायचा, किंवा तुम्हाला हॉस्टेलमध्ये ॲडमिशन जर घ्यायचं असेल तरी पूर्वी बॉन्ड लागायचं, देखील 100 रुपयाचं असायचं. पण आता तेच बॉन्ड कितीला झालेला आहे, 500 रुपयाला झालेला आहे. मग अशा पद्धतीने त्यांनी काय केलेले आहेत पहा, आपलं उत्पन्न वगैरे वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यातून उत्पन्न वगैरे वाढणार आहे का, तर बिलकुल वाढणार नाही. कारण महाराष्ट्र राज्याची जर GDPचा तुम्ही GDP पर्सेंटेजच्या नुसार जर हे कर्ज जर पाहिलात ना, तर पहा याच्या पूर्वी किती होतं, 17.26% एवढं कर्ज होतं GDPच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या 2022-23चं. आता हे पण खूप वाढीव आहे म्हणा, पण आता तेच जर तुम्ही फक्त 2023-24 मध्ये जर पाहिलात तर 17.59% एवढं तिथं वाढीव कर्ज वगैरे झालेलं आहे GDPच्या. मग आता याच्यावरती काही बंधन वगैरे येतात का, तर अगदीच पहा, आपलं जे FRBM ॲक्ट आहे, महाराष्ट्र स्टेटचं जे FRBM ॲक्ट आहे ना, याच्यानुसार आता महाराष्ट्र स्टेटचं FRBM ॲक्ट कधीचं आहे, 2005चं आहे. ओके, व केंद्र सरकारचं कधीचं FRBM ॲक्ट आहे ते मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आता पहा, काही विद्यार्थ्यांना FRBM ॲक्ट म्हणजे काय हे समजत नसेल, तर अगदीच पहा, सॉरी फॉर दॅट, कारण हे खूप मोठा विषय आहे, त्याबद्दल आपल्याला म्हणजे या लेक्चरमध्ये वगैरे डिस्कस करता येणार नाही. फक्त लक्षात ठेवा की आपण कर्ज किती पण काढून खर्च करू शकत नाही. याला जी ही आहे, जी कॅप लावण्यात आलेली आहे त्याला म्हणतात FRBM ॲक्ट. ओके, मग ह्या FRBM ॲक्टनुसार ना, जे तुमचं कर्ज काढायची जी क्षमता असते ना, ती फक्त 3% असते. पण महाराष्ट्र राज्य सरकारने किती टक्के कर्ज काढलेलं आहे, जवळपास 17.5% किंवा तुम्ही 18% जवळपास तिथं काय कर्ज त्यांनी काढलेलं आहे महाराष्ट्र सरकारने GDPच्या. पण आपला फक्त किती टक्केपर्यंत काढायचं आहे, 3% असणं गरजेचं आहे किंवा बंधनकारक आहे तिथे. म्हणजे तिथपर्यंतच असावं असं बंधन दिलेलं आहे. पण महाराष्ट्र राज्य सरकारने ते बंधन झुगारून दिलेलं आहे, आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. मग पहा, आता जे एवढं कर्ज झालेलं आहे ते कशा पद्धतीने फेडलं जाईल, तर अजित पवार यांचं काय म्हणणं आलेलं आहे, म्हणजे फायनान्स मिनिस्टर सध्याला, पण आता सध्याला आचारसंहिता त्यामुळे त्यांच्याकडे ते पद नाही आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. तर पहा, त्यांचं म्हणणं काय आलं की महाराष्ट्र राज्य सरकारला GSTमधून परतावा जास्त पद्धतीने मिळतो, त्यामुळे ही जी 1,00,000 रुपये करोडची जी स्पेंडिंग आहे ती आपली भरून निघेल. पण जर खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर ते अगदी सरचुकीचं आहे असं तुम्हाला लक्षात येईल. कारण GSTचं जे रेव्हेन्यू आहे, आता अगदीच पहा, महाराष्ट्र राज्य सरकारनं 1 नंबरला आहे GST स्पेंड करण्यामध्ये, किंवा GST आपण काय करतो, सर्वात जास्त GST कोण देतं, तर महाराष्ट्र राज्य सरकार देतं, हे आपल्याला मान्य आहे. पण पहा, GSTमधून पाहिजे तेवढी रक्कम आपल्याला वापस मिळत नाही. कारण अगदीच महाराष्ट्र जरी त्यांना जास्त रुपये देत असलं तरी आपल्याला संपूर्ण राज्यांसोबतच वाटा वगैरे त्याचा मिळत असतो. त्या नात्याने आपल्याला तसं म्हणता येणार नाही की आपला GSTमधून परतावा वगैरे जास्त मिळतो. तर हे थोडंसं सरकारने जे इंडियन एक्सप्रेस आहे त्यांनी पण याची दखल वगैरे घेतलेली आहे. त्यासोबतच पहा, जे गव्हर्नमेंट ऑफिशियल वगैरे आहेत त्यांनी पण याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे की डिसेंबर अखेर आपल्याला जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना पगारी देण्यासाठी तिजोरीमध्ये पैसे उरतील का नाही, असा प्रश्नचिन्ह तिथं निर्माण झालेला आहे. ओके, मग हेच इथं पण दिलेलं होतं. आता हा प्रश्न काय घेऊन आलेला आहे किंवा यामागचा हेतू काय होता, तर पहा, UPSC परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात की FRBM ॲक्ट जे आहे,
FRBM ॲक्टचं जे महत्त्व होतं किंवा त्याची जी बंधनं टाकून दिलेली होती त्याचं महत्त्वाचं काही रिलिव्हन्स राहिलेलं नाही आहे का? किंवा अगदी FRBM ॲक्टचं रिलिव्हन्स तिथं जर विचारण्यात आलं तुम्हाला तर अगदी आज म्हणू शकतो आपण की FRBM ॲक्ट ही चांगली संकल्पना आहे, पण गव्हर्नमेंट जे तिथं जे गव्हर्नमेंट असतं नसतं ते खरंच त्याला FRBM ॲक्टला लागू करतं किंवा नाही करतं याच्यावरती संपूर्ण गोष्टी अवलंबून आहेत असं तुम्ही म्हणू शकता. यासाठीच आपल्याला काय करणं गरजेचं आहे, FRBM ॲक्टमध्ये काय आता अमेंडमेंट करणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता तिथे. डन. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. आता ज्या विद्यार्थ्यांना FRBM ॲक्ट माहिती नाही आहे त्यांनी प्लीज एकदा सर्च करा, ती मिळून जाईल तुम्हाला, एकदा वाचून घ्या ते. व जर तुम्हाला समजत नसेल ना तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, आपण त्याबद्दल एकदा विस्तृतरित्या चर्चा वगैरे नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर आज CGIचं लेक्चर आहे लोकसत्ता येथे. ओके, तर तुम्ही नक्कीच अटेंड करू शकता. ज्यांचा जो इन्व्हिटेशन वगैरे आहे त्यांनी ते अटेंड केलं तरी बेटरच असेल. व कशाबद्दल आहे ते पहा, तर अगदीच जे फेडरलिझम आहे ना त्याबद्दलचं हे लेक्चर आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्याबद्दल चर्चा करणारच आहोत, काळजी करू नका. पण जर शक्य झालं तर तुम्ही लाईव्ह अटेंड नक्की करू शकता. डन. त्यानंतर पुणे पोर्शे कार अपघात याबद्दलचं देण्यात आलेलं होतं, ते पण आपण स्किप करूयात. त्यानंतर पहा आजचे एडिटोरियल आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचं 2 एडिटोरियल आपल्याला घ्यायचे आहेत. आता हा एडिटोरियल पहा, अ नज टुवर्ड्स क्लीन एअर. म्हणजेच काय, तर अगदी पहा, दिवाळी आली म्हटलं की धोक्याची घंटा कुठं चालू होते? हा आपला प्यारा भारत, इथं दिल्ली येथे धोक्याची घंटा चालू होते. धोक्याची घंटा दिल्लीसाठी का? तर अगदीच पहा, एअर पोल्युशन संबंधात तिथं काय होतं, धोक्याची घंटा तिथं चालू होते. मग आता असं का म्हणत आहे मी धोक्याची घंटा वगैरे, तर अगदी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. स्टबल बर्निंग किंवा तेथील एअर पोल्युशनचे कारणं आपल्याला थोडेसे जाणून घ्यायचे आहेत. तर पहा, एअर पोल्युशन, दिल्लीमध्ये जे एअर पोल्युशन होतं त्यापैकी एक महत्त्वाचं कारण आहे, एक आहे स्टबल बर्निंग. त्यालाच आपण काय म्हणतो, दसकटं. ओके, म्हणजे आपल्या खऱ्या मातृभाषेत जर बोलायचं म्हटलं किंवा आपल्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं दसकट. ओके, म्हणजे अगदीच पीक झाल्यानंतर पहा जे खुंट वगैरे राहतात किंवा आपण त्याला दसकट म्हणतो ते त्यांनी काय केलं जातं पहा, जाळतात. त्यालाच आपण स्टबल बर्निंग म्हणतं. मग यामुळे पहा, स्टबल बर्निंगमुळे 5 ते 30% तिथं काय होतं, दिल्लीमध्ये एअर पोल्युशनचं कारण आहे. दिल्लीमध्ये एअर पोल्युशन होण्यासाठी स्टबल बर्निंग हे काज आहे, किती 5 ते 30% तिथं कारणीभूत ठरतं. डन. मग आता पहा, हे स्टबल बर्निंग वगैरे का केलं जातं शेतकऱ्यामार्फत, तर अगदीच पहा, किंवा स्टबल बर्निंगसाठी काही कारणीभूत इश्यू आहेत का, तर अगदीच 2009 ना पंजाब आणि हरियाणा सरकारने काय केलं आहे, कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे पहा, सॉईल वॉटर कन्झर्वेशन ॲक्ट 2009. पंजाब आणि हरियाणा या दोन्ही सरकारने तो कायदा पारित केलेला आहे. या कायद्यानुसार त्यांना काय म्हटलेलं आहे, तुम्ही जून नंतरच काय करायचं आहे, तांदळाची शेती तिथं करू शकता किंवा भात लागवड तिथं करू शकता, असं त्या कायद्याअंतर्गत देण्यात आलेलं. मग त्या कायद्याअंतर्गत अशा पद्धतीने तिथे एक कॅप ठेवल्यानंतर झालं काय प्रॉब्लेम पहा, तांदळाची शेती केली जाते पण पीक आल्यानंतर लगेच आता पहा, जून जुलै या दरम्यान कोणतं असतं, खरीप असतं, बरोबर. खरीपाची शेती झाल्यानंतर आपल्याकडे पण पहा आता हरभरा वगैरे घेतलं जातं, हे रबी आहे. ओके, रब्बीचं पीक घेतलं जातं. मग दिस पहा, जे पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे की तुम्ही अर्ली घ्यायचं नाही आहे, जे तांदळाचं पीक आहे ना ते तुम्ही लवकर घ्यायचं नाही आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, रब्बी पीक वगैरे तशा पद्धतीने क्रायटेरिया नाही आहे, पण तुम्ही जे खरीप पीक आहे ना ते लवकर घ्यायचं नाही. मग यामुळे काय होतं पहा, जे तांदूळ तिथं घेतलं जातं किंवा जे गहू तिथं घेतलं जातं ना, यामुळे त्यांना कमी जेस्टेशन पिरियड मिळतं, इथं कमी कालावधी मिळतो. ओके, कमी कालावधी मिळतो, त्यामुळे शेतकरी काय करतात, लवकरात लवकर आपल्याला रब्बी पीक पण घ्यायचं आहे या नात्याने त्यांनी काय करतात पहा, डायरेक्टली दसकटं जर उरले म्हणजे तांदळाचं पीक काढून घेतात व जे दसकट वगैरे उरलेले आहेत त्याला त्यांनी डायरेक्टली काय देतात, पेटवून देतात. पेटवून दिल्यामुळे काय होतं पहा, एक जे दसकट वेचण्याची जी ही आहे, दसकट जे वेचण्यासाठी वगैरे आपल्याला कष्ट करावं लागतं ना, त्या कष्टापासून आपण तिथं पळवाटा वगैरे शोधलेली आहे व अगदी कमी कालावधीमध्ये ना पेटवून दिल्यानंतर लगेच पहा त्याचं हे होऊन जातं, म्हणजे ते नाशवंत वगैरे होतं व लगेच रबीचं पीक वगैरे तिथं घेतलं जाऊ शकतं. या नात्याने शेतकरी काय करतात पहा, जे स्टबल बर्निंग आहे त्याला जास्त प्रेफरन्स वगैरे देतात व त्या स्टबल बर्निंगमुळे दिल्लीमध्ये लगेच पहा, आता हा आपला प्यारा भारत व इथून पंजाब आणि हरियाणामधून जे वारे येतात ना ते दिल्लीमध्ये येतात व दिल्लीमध्ये एअर पोल्युशनची तिथं जास्त वाढ वगैरे आपल्याला वाढ होत असलेली तिथं बेसिकली पाहायला मिळते. मग याला अनुसरून सुप्रीम कोर्टाने अगदीच काल वेडनेसडेला सुप्रीम कोर्टाने जे दिल्ली गव्हर्नमेंट आहे त्यासोबतच जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे या दोघांना पण काय विचारलेलं आहे की बाबा तुम्ही मग काय करणार आहात, शेतकऱ्यांना तर आपण आता रोखू शकत नाही आहे. पहा 2-3 वर्ष झाला आपल्याकडे हा इश्यू येतच आहे, मग
दिल्ली सरकार वगैरे काय करतं तर ते पाणी वगैरे फवारणी करतं, त्यानंतर मशिनी आणलेले आहेत त्यांनी की जे हवा आहे ती शुद्ध वगैरे केले जातं, परंतु त्यांनी सर्व ही प्रॉब्लेम वगैरे सॉर्ट आउट होत आहेत का, तर बिलकुल होत नाही आहेत. मग सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आलेलं आहे पहा, की तुम्ही आता हे बंद करा. तुम्हाला काय करायचं आहे, शेतकऱ्यांसोबत डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करणं गरजेचं आहे. मग सर्वांना माहिती आहे पहा, सध्याला सेंट्रल गव्हर्नमेंट, आता जर तुम्ही पाहिलात पंजाबमध्ये सरकार कोणाचं आहे सध्याला, आम आदमी पक्ष आपचं, आणि हरियाणामध्ये कोणाचं आहे पहा सध्याला, BJPचं, बरोबर. मग पहा, जर तुम्ही आम आदमी पक्ष इथं दिल्ली गव्हर्नमेंटमध्ये पण कोण आहेत, आम आदमी पक्षच आहे, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कोण आहे, BJP आहे. मग संपूर्ण तिथे त्यांचीच लिंक असताना देखील तुम्ही असं का करत आहात. मग तुम्ही शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत किंवा शेतकऱ्यांसाठी काम करत नाही आहे का, असा सुप्रीम कोर्टाने तिथं सवाल उचलला. मग त्यावरती केंद्र सरकारचं त्यांना म्हणणं काय आलेलं आहे पहा, जे शेतकरी वर्ग असतं, आता स्टबल बर्निंग का करतात त्यांनी, तर अगदीच मी 2 कारणं तुम्हाला सांगितलेली आहेत. एकतर कमी कालावधीमध्ये त्यांना जास्त पीक वगैरे घ्यायचं असतं, बरोबर आहे, आणि अगदीच पहा दुसरं कारण जे आहे ते आहे लेबर कॉस्ट. आता हे जे उदाहरण आहे ते आपल्याला पण लागू होतं पहा. आज घडीला आपल्याकडे सोयाबीन काढण्यासाठी अगदीच लेबर वगैरे मिळत आहे का, तर बिलकुल मिळत नाही आहे. का, तर सर्वांनी स्थलांतर केलेले आहे. अगदी त्याच धर्तीवर पहा, पंजाब आणि हरियाणामध्ये जेवढे शेतकरी उरलेले आहेत ते अगदीच मशीनच्या सहाय्याने काय करतात, शेती करतात. बाकीचे जे यूथ आहे ते यूथ कुठं कामाला लागलेलं आहे, तर अगदीच एकतर कॅनडाला गेलेला आहे किंवा अगदी व्यसनाधीन झालेला आहे. या कारणांमुळे पहा, जे मशिनीचा सहाय्यता जास्त कुठं घेतलेली आहे, पंजाब आणि हरियाणामध्ये घेतलेली आहे. ओके, व अगदीच एम्प्लॉयमेंटच्या पण तिथं सुविधा वगैरे तिथं अशा पद्धतीने नाही आहेत. त्या कारणाने ते काय झालेले, व्यसनाधीन तिथं जास्त झालेले आहेत यूथ, बरोबर. मग या 2 कारणांमुळे काय झालेलं आहे पहा, स्टबल बर्निंग तिथं होत असलेली आपल्याला पाहायला मिळते, असं सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने सांगितलं. मग सुप्रीम कोर्टाने त्यांना याबद्दल थोडेसे तुम्ही काय म्हणू शकता की सोल्युशन शोधण्याचा तिथं प्रयत्न करा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग अगदीच सोल्युशन काय आहेत पहा, तर अगदी तुम्ही जर पाहिलात स्टबल बर्निंग जर करायची नाही म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलात ना, तर आपल्याकडे काय केलं जातं, दसकटं वगैरे वेचतात, बरोबर आहे. मग दसकटं वेचण्यासाठी आपल्याकडे 1 हेक्टर, म्हणजे आता पंजाब आणि हरियाणाची चर्चा करतोय आपण, तर 1 हेक्टरमधील जे दसकटं वेचायची आहेत तर त्यासाठी आपला खर्च किती येतो पहा, 4,000 रुपये खर्च येईल, असं सरकारचं म्हणणं आहे. मग अगदीच पहा, हे 4,000 रुपये तुम्ही देऊ शकता का, तर बिलकुल देऊ शकता, यस देऊ शकतो आपण. मग ते कोणत्या अंतर्गत द्यायचं, तर MG नरेगा. ओके, जे नरेगाची स्कीम आहे ना, त्याच्या अंतर्गत जर आपण 4,000 रुपये त्या शेतकऱ्यांना वगैरे तशा पद्धतीने प्रोव्हाइड केलं तर पहा, शेतकऱ्याच्या पॉकेटमधून ते पैसे जाणार नाही आहेत. ओके, व मॅन्युअली काय होईल पहा, हे स्टबल किंवा जे दसकट आहेत ते वेचले जातील. ते वेचलेच गेल्यानंतर पहा, अगदीच त्याचा वापर आपण काय म्हणून करू शकतो, तर चारा म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. हा पॉईंट प्लीज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. चारा म्हणून त्याचा नक्कीच तिथं वापर केला जाऊ शकतो आपल्या दसकटांचा वगैरे, बरोबर. मग ते जे पशु आहेत त्यांना चारा पण त्याचा उपलब्ध होईल. व अगदी जी सॉईल हेल्थ कार्ड किंवा सॉईलची जी सॉईलची जी आरोग्य असतं किंवा हेल्थ जी असते ना, ती पण अगदी चांगल्या पद्धतीने राखली जाण्यास मदत होऊ शकते. ओके, मग या 2 कारणांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या सहमतीने आता अगदीच इथे 4,000 प्रति हेक्टर रुपये अशा पद्धतीने तिथं मदत करणं खूप गरजेचं आहे, असं सुप्रीम कोर्टाने तशा पद्धतीने आदेश तिथे दिलेले आहेत पहा, किंवा अगदीच निर्णय घेतील असं आपलं इथे बेसिकली तिथे सांगता येतं. सोल्युशनमध्ये तशा पद्धतीने दिलेले आहेत, पण पहा अद्याप फायनल व्हर्डिक्ट आलेलं नाही आहे सुप्रीम कोर्टामार्फत. फक्त सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की तुम्ही फाइंडिंग वगैरे शोधा त्याचे. आता अगदीच इथे फाइंडिंग तर शोधून दिलेले आहेत पहा, जे लेखक आहेत त्यांनी फाइंडिंग दिलेले आहेत की तुम्ही 4,000 रुपये तशा पद्धतीने MG नरेगा स्कीम जी आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही पैसे वगैरे त्यांना शेतकऱ्यांना जर दिलात तर अगदीच त्याचा फायदा होऊ शकतो. व स्टबल बर्निंग जी आहे ती आपल्याकडे कमी केली जाऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. व अगदी तुम्हाला पण जर उत्तरामध्ये वगैरे जर लिहायचं म्हटलं किंवा जर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे जर असेल तर तुम्ही तिथं नक्की अशा पद्धतीने तुमचे पॉईंट्स तिथं मांडू शकता. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तुम्ही तर हे 2 एडिटोरियल आपल्यासाठी म्हणजे थोडंसं UPSCच्या पॅटर्नमध्ये नाही आहेत, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. त्याच्यानंतर मूवीचे रिव्ह्यू आहेत, शक्य झालं तर वाचून घेऊ शकता, म्हणजे काही गरजेचं नाही, स्किप करू शकता. डायरेक्टली आपल्याला जायचं आहे अरुणा शानभाग या केसमध्ये. आता द राईट टू डाय विथ डिग्निटी हा पॉईंट ना खूप महत्त्वाचा आहे. आता आर्टिकल 19 आठवा तुम्ही. आर्टिकल 19 अंतर्गत तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, भाषणाचा स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अगदी त्यालाच अनुसरून ना आर्टिकल 19 मध्ये दुसरा पण एक आहे, राईट टू रिमेन सायलेंट.
रिमेन म्हणू शकत नाही, राईट टू सायलेंट. ओके, ज्या पद्धतीने तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, तशाच पद्धतीने राईट टू सायलेंट पण आहे. ओके, बरोबर आहे, हे मान्य आहे. म्हणजे शांत बसण्याचा अधिकार आहे. जसं तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे ना, तसंच तुम्हाला शांत बसण्याचा पण अधिकार भारतीय संविधानाने तुम्हाला कलम 19 अंतर्गत दिलेला आहे. बरोबर. मग अगदीच त्यालाच अनुसरून आर्टिकल 21 काय म्हणतं पहा आपल्याकडे, जीवन जगण्याचा अधिकार. बरोबर. मग यालाच अनुसरून भारतीय संविधानाने ना आपला अगदी डिग्निटी किंवा म्हणजे ज्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकार आहे ना, तशाच अगदी त्याच धर्तीवर चांगल्या पद्धतीने मरण्याचा पण अधिकार आपला भारतीय संविधानाने दिलेला आहे. ओके, व हे केव्हाच्या केसमध्ये दिलेला आहे व्हर्डिक्ट, तर पहा 2011ला अरुणा शानबाग केस झाली. ओके, या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने इथनुशियाला परवानगी दिली. आता इथनुशिया 2 पद्धतीच्या असतात पहा. एक असतं ॲक्टिव्ह इथनुशिया, ॲक्टिव्ह, आणि दुसरं असतं पॅसिव्ह. ओके, आता पॅसिव्ह इथनुशिया आणि ॲक्टिव्ह इथनुशिया. सर्वप्रथम इथनुशिया म्हणजे काय, तर इथनुशिया म्हणजे एखाद्याला मारण्यासाठी प्रयत्न करणे किंवा मारून टाकणे, हे लक्षात घ्या. तर ॲक्टिव्ह म्हटल्यानंतर पहा डायरेक्टली डोक्यात दगड घालून त्याला ठार करणे, हे पण एक ॲक्टिव्ह इथनुशियाचं उदाहरण आहे. पण पॅसिव्ह इथनुशिया म्हटल्यानंतर पहा, आता एखादा व्यक्ती तो मेडिकल इक्विपमेंटच्या सहाय्याने जर जीवन जगत असेल तर त्याचं ते इक्विपमेंट काढून घेणं. ओके, ते इक्विपमेंट काढून घेतल्यानंतर पहा त्याची डेथ होते. मग याला काय म्हणतात, ते पॅसिव्ह इथनुशिया झालं. ॲक्टिव्ह म्हटल्यानंतर पहा डायरेक्टली आपण त्याला मारून टाकणं, व हे इनडायरेक्टली मारून टाकणं म्हणजेच काय, पॅसिव्ह इथनुशिया. ही 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या देशामध्ये आज घडीला ॲक्टिव्ह इथनुशिया काय आहे, इल्लिगल आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर मारून टाकलात, ओके, तर ते इल्लिगल असतं, तुम्हाला डायरेक्टली जन्मठेप वगैरे होऊ शकते. ओके, पण पॅसिव्ह इथनुशिया पहा आपल्याकडे इल्लिगल नाही आहे, तर ते लिगल करण्यात आलेलं आहे. पण त्याला काही काय कंडिशन देण्यात आलेली आहेत. ओके, त्या कंडिशन वगैरे आपण आता चर्चा करूयात. तर पहा, पहिल्यांदा केस झालेली आहे अरुणा शानबाग यांची केस होती 2011ला. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की पॅसिव्ह इथनुशिया तिथं लागू होते. मग यालाच अनुसरून दुसऱ्यांदा परत एक केस गेलेली आहे 2018मध्ये. मग सुप्रीम कोर्टाने तिथं पहा कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय मान्य केलं, लिव्हिंग विल. आता लिव्हिंग विल काय आहे पहा, आज मी धडधाकड आहे. ओके, मला म्हणजे अगदी कोणताही आजार वगैरे नाही आहे. बरोबर. पण उद्या भविष्यात मला जर कॅन्सर वगैरे जर झाला तर, ओके, जर मला कॅन्सर वगैरे किंवा अगदीच मी जर ब्रेन डेड वगैरे जर झालो तर त्यावेळेस काय करायचं, तर मग त्यावेळेस ना मला त्रासातून मुक्त करा यासाठी एक लिव्हिंग विल तुम्ही तयार करू शकता. व ज्या व्यक्तीची लिव्हिंग विल असेल त्यालाच आम्ही काय करू शकतो, पॅसिव्ह इथनुशिया देऊ शकतो, असं सुप्रीम कोर्टाने 2018च्या व्हर्डिक्टमध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे पहा व्हायचं काय, तर अगदीच पहा, आता मी चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहे, मला काहीच आजार वगैरे नाही आहे, पण उद्या भविष्यात मला जर काही आजार वगैरे झाला तर मला काय वाटतं पहा, की मला त्रास होईल, त्या इंजेक्शन गोळ्यांचा वगैरे त्रास होईल. व अगदी मी त्या त्रासातून मुक्त कधीच होणार नाही आहे, हे जर डॉक्टरांना मान्य असेल ना, तर अगदी मी आता एक लिव्हिंग विल तयार करून ठेवेन की मला जर उद्या काही जर झालेलं असेल व मला अगदी जर त्रास वगैरे जर जास्त होत असतील तर प्लीज तुम्ही पॅसिव्ह इथनुशिया देऊन मला तिथे डेड वगैरे करण्यात यावं किंवा मला मारून टाकण्यात यावं, असं जे लिव्हिंग विल तयार करण्यात येते किंवा लिव्हिंग विल तयार करावी, असं 2018मध्ये सुप्रीम कोर्टाने तिथं सांगितलेलं होतं. बरोबर. मग 2018मध्ये तशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ज्या व्यक्तीला राईट टू डाय विथ डिग्निटी, म्हणजे ज्या व्यक्तीला आर्टिकल 21 जे म्हणतं की तुम्हाला मरण्याचा अधिकार आहे त्याचा उपभोग घ्यायचा आहे, त्या व्यक्तीने पहिल्यांदा काय करणं गरजेचं आहे, तर लिव्हिंग विल तयार करणं गरजेचं आहे असं सांगितलं होतं. पण त्याच्यामध्ये पहा क्रायटेरिया खूप होते. त्यामधील मुख्य क्रायटेरिया जर म्हटलं तर तुम्हाला DMकडून म्हणजे जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतात त्यांची परवानगी घ्यावी लागते. ओके, म्हणजे आज घडीला मला जर भविष्यामध्ये लिव्हिंग विल तयार करायची आहे, या नात्याने जर मी लिव्हिंग विल जर तयार केलं ना तर त्या लिव्हिंग विलसाठी आपल्याला DMची पण परवानगी घेणं गरजेचं होतं. बरोबर. मग हे ब्युरोक्रॅटिक प्रेशर वगैरे खूप होतं पूर्वी. मग यालाच परत एकदा चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टामध्ये. कॉमन कॉज या संस्थेने त्यांना चॅलेंज केलेलं होतं. मग ते चॅलेंज केल्यानंतर 2023च्या व्हर्डिक्टमध्ये सुप्रीम कोर्टाने काय केलेलं आहे पहा, जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत ना त्यांचं ते आता काढून घेतलं आहे क्रायटेरिया. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जर तुम्हाला लिव्हिंग विल वगैरे जर बनवायची असेल तर तुम्ही काय करू शकता, जवळच्या कोर्टामध्ये वगैरे जाऊ शकता व तिथे फक्त याची काय करायची आहे, नोटरी करून घ्यायची आहे. ओके, व तुमचे जे फॅमिली मेंबर्स वगैरे असतील त्यांचं तिथे काय फक्त एक साक्ष वगैरे देणं कंपल्सरी केलेलं आहे. ओके, म्हणजे ही जी प्रोसिजर आहे ती थोडंसं सोपी केलेली आहे. यासोबतच पहा, आता पॅसिव्ह इथनुशिया जर द्यायचा असेल किंवा आता अगदीच माझी लिव्हिंग विल जर तयार नसेल ना, तर अगदी माझं जर ब्रेन डेड वगैरे जर झालेलं असेल ना तर माझे पॅरेंट्स
किंवा माझे सिस्टर कझन वगैरे जे आहेत म्हणजे नेक्स्ट माझे जे असतील ना त्यांनी पण निर्णय घेऊ शकतात पॅसिव्ह इथनुशियाबद्दल. ओके, म्हणजे अगदीच पहा, मी ब्रेन डेड जर झालं नसेल तर माझे काही चान्सेसच नाही आहेत मी परत एकदा रिकवर वगैरे होईल. तर अगदी त्या कंडिशनमध्ये पहा जे पालक आहेत किंवा आपले जे नेक्स्ट असतील ते नक्कीच तिथं निर्णय वगैरे घेऊन आपल्याला पॅसिव्ह इथनुशिया वगैरे तिथं देऊ शकतात. यामुळे होतं काय पहा, एकतर मेडिकलचा खर्च वाचतो त्यांचा व अगदीच आपल्याला पण त्रासातून तिथं मुक्ती वगैरे देता येते. या नात्याने ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इथनुशिया किंवा पॅसिव्ह इथनुशियाला लीगल करण्याचा इतिहास इथं आपला बेसिकली देण्यात आलेला आहे. आता मी हे अगदी कमी वेळामध्ये वगैरे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, जवळपास म्हणजे 40 मिनिटाच्या जवळपास हा आपलं लेक्चर गेलेला आहे. या नात्याने मी याला थोडंसं लवकरात लवकर शॉर्टमध्ये समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदीच हे आर्टिकल 21 शिकत असताना ना पहा, एक तासाचा याबद्दल लेक्चर आहे. अरुणा शानबागची जी केस आहे ना ते आपलं परिपूर्णरित्या डिस्कस करावी लागते, तेव्हाच तुम्हाला हे सर्व काही समजणार आहेत पॉईंट. पण मी तर थोडंसं कन्साईजरित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेले असतील. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. व अगदीच पहा, आज आपल्याला लोकसत्ता घेता आला नाही, पण उद्यापासून आपण लोकसत्ता परत एकदा घेणार आहोत. ओके, धन्यवाद.